अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आता अनेक धान्यांची मोठी आवक येण्यास सुरुवात झाली। यात तूर, हरभरा तर सर्वात जास्त सोयाबीन दिसून येत आहे। धान्य खरेदीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आता शेतकरीसह अडते व्यापारी आणि कामगार सुद्धा आपल्या कामात व्यस्त असताना दिसून आले। सोयाबीनला योग्य भाव सुद्धा मिळत आहे। याबाबत येथील अडते व्यापारी तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे यांनी दिलखुलास विदर्भ न्यूजकडे आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे। सध्या तूर आणि चण्याचा आवक सुरू झालेली आहे। तुरीची आवक सुरू होऊन साधारण एक महिनाभर झालेला आहे। MSP पेक्षा यावर्षी भाव चांगल्या रीतीने शेतकऱ्यांना मिळत असल्या कारणाने आवक चांगली आहे। सोबतच आता नवीन चण्याचा सुद्धा हंगाम सुरू झालेला आहे। आणि अमरावती बाजार समितीची विशेषता आहे की सोयाबीनची इथे बारमाही आवक असते। म्हणजे विदर्भामध्ये सोयाबीनसाठी एक नंबरवर असलेली ही मंडी आहे। त्याच्यामुळं इथे आता सध्याच्या वर्तमान काळामध्ये तिन्ही धान्याची आवक एक साधारण 25,000 क्विंटलपर्यंत संमिश्र आवक आहे। यावर्षी किंमतीचं काही घसरण आली का वाढ नाही? सोयाबीन आणि तुरीमध्ये शेतकऱ्यांना एक समाधानाची गोष्ट आहे की केंद्र सरकारने जे ठरवून दिलेले हमी भाव आहे, हमी भावापेक्षा निश्चितपणे सोयाबीन आणि तूर ही साधारण सोयाबीन 500 रुपये क्विंटल जास्त आणि तूर साधारण 1000 रुपये क्विंटल 1200 रुपये क्विंटल जास्त भावाने विक्री होत असल्या कारणाने एक शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर आहे। चण्यामध्ये आता नवीनच चण्याचा सध्या हंगाम सुरू झाला। एक हमी भावापेक्षा 300-400 रुपयाचा फरक आहे। पण आता जसजशा पोझिशन क्लिअर होतात MP, राजस्थान, महाराष्ट्र जसा जसा चणा आता निघेल त्यानुसार तो एक रिपोर्ट तयार होतो आणि अरायवल पाहून मग त्यामध्ये यावर्षी जरा भाव चांगले राहण्याची शक्यता आहे। कोरोनाचा काही इफेक्ट आपल्या मंडीमध्ये दिसून आला का? सर, जीवनावश्यक वस्तूमध्ये हे कामकाज येत असल्या कारणानं अगदी सुरुवातीचे 8 दिवस जर सोडले मार्च 2020चे तेव्हापासून सातत्यानं आणि अमरावती मंडी एकमेव उदाहरण आहे पूर्ण महाराष्ट्रातलं की जी तेव्हापासून सुरू झाली ती आजतागायत निरंतरपणे सुरू आहे। कोरोनासाठी अजूनपर्यंत बंद राहिली नाही। पण स्थानिक APMC प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षा अशी आहे की सध्याच्या जे सेकंड फेज जो कोरोनाचा आलेला आहे आणि सध्या जे वाढत्या प्रमाणामध्ये पेशंट निघत आहेत तर इथं किमान काळजी घेण्यात यावी। मास्क वगैरे अवेअरनेस सध्या नाही आहे इथं काम करताना। तो अवेअरनेस आणण्यासाठी एक चांगलं प्रयत्न केला गेले पाहिजे प्रशासनाकडून। आणि व्यापारी वर्ग जो आहे हा सुशिक्षितामध्ये मोडल्या जात असल्या कारणाने आमच्या खालचे जे लोक काम करणार आहेत त्यांना त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणे आणि त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणे ही आमची सुद्धा जबाबदारी आहे। तर सर्वांनी मिळून जर व्यवस्थित काम केलं तर तशी काही अडचण नाही। आता उन्हाळ्याच्या दिवसाला जेमतेम सुरुवात झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी असे मत स्पष्ट केले। वाढत्या चोरीच्या घटना पाहता कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने परिसरात CCTV प्रोजेक्ट राबविल्याबद्दल त्यांनी समितीचे अभिनंदन केले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी अनेक चोऱ्याचे प्रमाण घडलेलं होतं। काय सांगाल याबद्दल? कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन लक्ष देऊन आहे का? आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्याची व्यवस्था वगैरे आपल्या काही तक्रार आहे का? काय सांगाल आपण? चोऱ्यांमध्ये सर्वसाधारणपणे जी आता बाजार समितीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये काही अनाहूत लोकसुद्धा सगळ्याच क्षेत्रामध्ये येतात आणि त्याच्यामुळं छोट्या मोठ्या चोऱ्या राहतात। पण बाजार समितीनं सध्याची जी CCTVची सिस्टम जी चालू केली आहे ही अतिशय अद्ययावत सिस्टम आहे। त्याचा एक चांगला वचकसुद्धा आहे आणि ज्या सुरुवातीला चोऱ्या होत होत्या त्या प्रमाणात चोऱ्या आता होत नाहीत। आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा आमचं सुद्धा लक्ष असतं शेतकऱ्यांच्या मालावर आणि आमच्यानंतर जे घेणारे खरेदीदार आहेत त्यांचं सुद्धा स्वतःच्या खरेदी केलेल्या मालावर लक्ष असतं। त्याच्यामुळे एवढं काही हे नाही आहे, पहिल्यासारखा असा प्रकार राहिला नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता उन्हाळ्याचे संकेत सध्या सुरू झालेले आहे। दुपारचं ऊन चांगलं तापतं आहे। तर बाजार समितीकडून पाण्याची व्यवस्था एक साधारण 2-3 जागी केल्या जावी। बाजार समिती प्रशासनाने याच्यावर प्रामुख्यानं लक्ष द्यावं आणि गेल्या कित्येक अनेक दिवसापासून जे शेडचे काम प्रलंबित आहेत तर ते त्या कामावर प्राधान्यक्रमानं लक्ष द्यावं ही एक अपेक्षा व्यापारी म्हणून। आणि बाकी आमचे जे व्यापारी आहेत, खरेदीदार असतील, आमचे आडत्या बांधव असतील, आमच्यासोबत काम करणारे आमचे मदतनीस बांधव असतील, हमाल कामगार बांधव असतील आणि इथं काम करणारा जो महिला वर्ग आहे, महिला कामगार आहेत त्या असतील, सर्वांनी आपल्या आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याकडे जे आपले दाते म्हणून शेतकरी येतात माल घेऊन
त्यांची सुद्धा काळजी घेऊन ते इथून गुण्यागोविंदानं आनंदानं गेले पाहिजे, ही एक सर्वांकडून अपेक्षा आहे. कोरोनाचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला नसून तो बाहेरून धान्य आणणाऱ्या शेतकरी ट्रक चालकांना बसला आहे. वाढत्या कोरोनाबाबत सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, शासन नियमांचे वेळोवेळी पालन करावे असे आवाहन सुद्धा बारबुद्धे यांनी केले आहे. बारबुद्धे यांना शेतकरी कृषी विधेयक बाबत विचारले असता त्यांनी केंद्र सरकारने हे विधेयक लागू करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे मत जाणणे आवश्यक होते. मी सुद्धा एक शेतकरीच आहे, त्यामुळे स्वतः भाजपा पदाधिकारी असताना त्यांनी आपले मत शेतकऱ्यांच्या बाजूने मांडले आहे. बारबुद्धे साहेब, आपण एक पाहिलं तर आपण शेतकरी आहे आणि आपण अडती व्यापारी सुद्धा आहे. केंद्र सरकारने कृषी विधेयक मान्य केलेलं आहे आणि लागू सुद्धा केलेलं आहे. भारतभर संपूर्ण ठिकाणी शेतकऱ्यांच्या मार्फत आणि काँग्रेसच्या मार्फत आंदोलन केलं जात आहे. आपलं काय मत आहे या कृषी विधेयकाबाबत? अगदी प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तर मी भाजप विचाराचाच व्यक्ती आहे, परंतु केंद्र शासनाने हे विधेयक आणताना थोडं जर समजा सगळ्या संघटनांसोबत चर्चा करून आणि त्याच्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्याची व्यवस्थित चर्चा होऊन जर आणलं असतं तर कदाचित आज होता याचा अर्धा किंवा एवढा विरोध त्याला झाला नसता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक चांगली सक्षम व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नात्यानं असताना आणि ही सरकारी व्यवस्था असताना याला एक समांतर दुसरी व्यवस्था उभी करायची, त्यापेक्षा जर या व्यवस्थेमधल्या असलेल्या ज्या व्हॅक्यूम आहेत ते भरून काढण्याचं काम जर सरकारने केलं असतं आणि जर समजा शेतकऱ्यांचे केंद्र शासनाची मोदीजींची भावना प्रामाणिक आहे, शेतकऱ्यांप्रती त्यांना एक उदात्त भाव आहे त्यांच्यामध्ये, आणि जर समजा शेतकऱ्यांचं हित साधायचं असेल तर मला असं वाटतं की एक समांतर व्यवस्था उभी केल्यापेक्षा जी व्यवस्था आपण उभी करतोय त्याच घटकांना जर इथल्या स्पर्धेत उतरवलं असतं तर शेतकऱ्याला अधिक फायदा झाला असता. आणि सोबतच ही जी सरकारी व्यवस्था आहे जी स्वतः सरकारची आहे हिचे सुद्धा हात बळकट झाले असते, सरकारच्या तिजोरीवर त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम जाणवला जाईल असं मला वाटतं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.